Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. यांना फक्त यांच्या झोळ्या भाराची तर बाजूला व्हायचं, ह्यांना काही देणं घेणं शेतकऱ्याचं. हे फक्त मतदानापुरते दारात येतात. थोडं बी भटकावं लागते 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर. पाणी प्यायला नाही, पाणी येऊन सुद्धा त्या ठेप्याला पाणी. बीड जिल्हा दुष्काळाच्या विळख्यात सापडलाय. बीडमधल्या 122 प्रकल्पांपैकी फक्त 20 प्रकल्पांमध्येच पाणीसाठा शिल्लक आहे. प्यायला पाणी नाही, जमिनीला तडे गेलेत, जनावरांना पाणी तर नाहीच, धड चाराही मिळत नाहीये. अनेक गावाखेड्यांमध्ये टँकरनं सुरू असलेल्या घोटभर पाणी पुरवठ्यामुळं इथल्या शेतकऱ्याची तहान जरी भागत असली तरी जमिनीला पडलेले तडे, जनावरांचे हाल त्याला स्वस्त बसू देत नाहीयेत. दुष्काळामुळं इथला शेतकरी मेटाकुटीला आलाय. दुष्काळाच्या झळा अख्खा बीड जिल्हा सोसत असताना इथले कृषी मंत्री कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातोय. इथे नेते फक्त मतदानासाठी येतात, एकदा निवडून आलं की यांना आमच्याशी काही देणं घेणं नसतं असं म्हणत इथल्या शेतकऱ्यानं बीडमधलं भयानक वास्तव समोर ठेवलंय. बीड जिल्हा पूर्ण दुष्काळग्रस्त आहे. एक तर वारंवार आमदार असतील, खासदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील, ह्यांच्या काही दुष्काळग्रस्ताकडे, जनावराकडे किंवा माणसाकडे दुर्लक्ष आहे. हे काय विचार करत नाहीत किंवा इकडे पाणी नाही, इकडे नाही, तळ्याचं पाणी देतात तर ते बी घाण पाणी आहे, जनावरं पण पाणी पित नाही. ते लोक आज जनावराला पाणी पाजतात आंघोळीला. एक तर जनावराला चारा नाही, काय करणार आहे शेतकरीवर? काही करू शकत नाही. कारण ह्या दुष्काळग्रस्त भागामध्ये जर वारंवार ह्या राजकीय लेवलच्या लोकांनी जर दुर्लक्ष केलं तर काहीतरी पर्याय निघू शकतो, पण हे काय लक्ष देत नाहीत. ह्यांना फक्त यांच्या झोळ्या भाराच्या तर बाजूला व्हायचं, ह्यांना काही देणं घेणं शेतकऱ्याचं. हे फक्त मतदानापुरते दारात येतात. मतदान झालं, निवडून आले की विषय संपवतो यांचा. जनावरांचा आता कसं भागतं मग? काय टँकर वगैरे येतात का? जनावराला पिण्याचं तर आपल्याला उखंड्याच्या तळ्याचं पाणी येतं ग्रामीण भागामध्ये, त्या तळ्याचं जनावर ते माणसाला पाणी प्यायच्या लायकीचं नाही, ते जनावर पाणी पितात. विलाज नाही ना, पाणीच नाही प्यायला तर कुठून पाणी पिणार आहे ते? त्याच्यामुळे ते पाणी प्यायल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही जाणार. काय मागणी काय असणार आहे स्थानिक प्रशासनाकडे? काय मागणी, राजकीय पुढाऱ्याकडे तुमची काय मागणी असणार आहे इथे स्थानिक? अहो, त्यांनी काय करायला पाहिजे, नदी जोड प्रकल्प राबवून पश्चिम महाराष्ट्राचं पाणी जर बीड जिल्ह्यात आणलं तर माझ्या मताने 99% एक दुष्काळग्रस्त म्हणून जो भाग मानला होता तो सुपीक होऊन जाईल, हे महत्वाचं. सरकारनं फक्त इथं विहिरी खोदायचं काम केलं. या विहिरी अपुऱ्या आहेत. अधिकाऱ्याला फोन केला तर तो दुर्लक्ष करतो. या विहिरींचं खोदकाम पूर्ण करावं, एकदा तरी नेत्यांनी इकडे लक्ष घालावं अशी मागणी शेतकऱ्यानं केली आहे. हा मध्यम नारायणगड प्रकल्प आहे, फार जुना आहे, 95-96ला हा तयार झालेला आहे. पण इथं बऱ्याचशा विहिरी खोदकाम केलंय सरकारने, ह्या पूर्ण अपुरी आहे. आता वेळोवेळी अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर अधिकारी गुत्तेदारी दुर्लक्ष करते याच्यावर, कुणीही कुणाला मोजायला तयार नाही. त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून जर कलेक्टर शिव जागे झाले तर त्यांनी स्वतः येऊन तळ्याची पाणी करून ह्या विहिरीचं खोदकाम पूर्ण करावं, एवढी माझी शेतकरी म्हणून अपेक्षा आहे. आम्हाला ते जुमानीत नाही. मी वेळोवेळी अधिकाऱ्याला फोन केलाय, गुत्तेदाराला केलाय, तरी ते साईटवर यायला तयारच नाही, तर काय करणार? लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी असलेला बीड जिल्हा आता दुष्काळाच्या झळा सोसतोय. निवडणुकांच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले नेते दुष्काळाचा प्रश्न कधी सोडवणार हा एकच प्रश्न इथला शेतकरी वारंवार विचारतोय. थोडं बी भटकावं लागते 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर. पाणी प्यायला नाही, पाणी येऊन सुद्धा त्या ठेप्याला पाणी गाळा बसल्या जातोय, सगळा हे होतोय. पाणी प्यायला एका अधिकाऱ्याने काहीतरी लक्ष घालावा, हे करावा जरा. एवढीच ही विनंती आमची की पाणी पिण्याचा प्रश्न काहीतरी मार्गी लावा, करावा अशी विनंती. नक्कीच बघू शकतोय बीड जिल्ह्याला मी पहिल्यांदा म्हटलं तसं वारंवार दुष्काळी जिल्हा म्हणून संबोधलं जातं, पण ही ओळख कधी पुसेल हे येणाराच काळ ठरवणार आहे. असलं तरी एकंदरीत पाऊस काळ येण्यासाठी काही काळ शिल्लक आहे, काही वेळ शिल्लक आहे, काही दिवस शिल्लक आहेत. मात्र मेचा शेवटचा आठवडा चालू आहे. सध्याला जे आहे ते दुष्काळाच्या झळा जे आहे ते मराठवाड्यासह बीड जिल्हा देखील सोसत आहे. एकंदरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल,
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असताना आणि फळबागाच्या पाण्याचा प्रश्न असताना सध्याला एकदम गंभीर बनलेला आहे आणि याच परिस्थितीमधून प्रशासनाने आणि येथील स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष द्यावं अशीच एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.